आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकसाठी शिंदे गटाकडून आता हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत, नाशिकसाठी आता शिंदे गटाकडून आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, अखेर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर महायुतीच्या उमेदवाराचा तिढा जो आहे तो कायम होता। महायुतीकडनं कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत संभ्रम कायम होता आणि अखेर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात हेमंत गोडसे आणि शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले होते। गोडसे यांच्या उमेदवारीसाठी प्रचंड खरं तर मेहनत या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी केली होती आणि अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी जाहीर झाल्याचं आपण बघतो आहे। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी जाहीरीमुळे आता महायुतीच्या एकूणच उमेदवारीचा तिढा जो आहे तो या ठिकाणी सुटलेला आहे। हेमंत गोडसे यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चर्चेत होतं, मात्र आता ही जी जागा जी आहे ती हेमंत गोडसे यांना मिळालेली आहे आपण बघतोय। शिंदे साहेब पालकमंत्री नक्कीच चंदन, आपण पाहतोय की अखेर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा तिढा सुटत नव्हता। महायुतीची जागा नाशिकची जागा महायुतीमध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला मिळणार हे देखील संभ्रमात होतं। लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली, निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी टाकली, तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काय नेमकं दिवसांपासून चर्चा होती आपल्या उमेदवारीची, आज हा तिढा अखेर सुटलेला आहे। वेळ कमी आहे पण कशा पद्धतीने आपण सगळी यंत्रणा राबवणार? आपण गेली 10 वर्षापासून नेतृत्व करतोय, म्हणून प्रत्येक ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। आपल्या आचारसंहितेच्या अगोदर देखील आपला एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत एक महिन्याभरामध्ये देखील आपली प्रचार यंत्रणा म्हणजे पत्रकं असतील किंवा स्टिकर्स असतील, अशा प्रकारचे घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलंय। ही प्रतिक्रिया काय, कारण मोठी प्रतीक्षा करावी लागली? नाही, निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते। सर्वच राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्यात 4-5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं। परंतु मला असं वाटतं की निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 10 वर्षाची आपली मेहनत आहे। 10 वर्ष आपण नाशिकचे खासदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामं केल्याचा आपला दावा आहे। राजाभाऊ वाजे यांचं आव्हान कितपत मोठं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं का जे काही नाशिककर हे तर खऱ्या अर्थानं निश्चित एक ज्या माणसाकडं व्हिजन आहे, डेव्हलपमेंटचं व्हिजन असेल, त्यानंतर इझी ॲक्सेसेबल असेल, तर मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपण सातत्यानं लोकसंपर्कामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं आहे आणि तसं पाहायला गेलं तर निश्चित मला विश्वास आहे का आपण चांगल्यात चांगल्या मताधिक्याने म्हणजे 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी यश मिळेल। संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या आपल्याला लाईव्ह मध्ये बघतोय, आपलं नेमकं काय आव्हान असणार आहे सगळ्या नाशिककरांना, सगळ्या मतदारांना? आपलं हेच आव्हान असणार आहे की ज्या प्रकारे आज देशामध्ये एक कणखर असं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालं, आपला देश हा आर्थिक विकासाच्या दिशेने या ठिकाणी चालला आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, ज्या प्रकारे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून एक जनहिताचे जे काही निर्णय या ठिकाणी घेतले, तर मला निश्चित आपण एक उमेदवार म्हणून आपण देखील 10 वर्षामध्ये अनेक कामं केलेत, तर निश्चित मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये निश्चित महायुती म्हणून आमचे सर्वच पक्ष, मग भाजप असेल, शिवसेना असेल, त्यानंतर राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, कवाडे गट असेल, असे सर्वांच्याच एकजुटीने खूप मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं फोन झाला आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांशी? मुख्यमंत्र्यांनी देखील आपण
जबाबदारी देणार आहोत आणि ती यशस्वीपणे आपण पार पाडावी, सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन अशा प्रकारचे आदेश त्यांनी आपल्याला दिले. छगन भुजबळ यांना भाजपचे सगळे नेते कालपासून भेटतायत. आपणही त्यांना विनंती करणार आहात का की आपल्यासोबत त्यांनी या ठिकाणी सक्रिय व्हावं प्रचारामध्ये? निश्चित या अगोदर देखील आपली त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि आपण त्यांना त्याच्या प्रकारची विनंती करून सांगितलेलं आहे की आपण देखील यामध्ये आपला आशीर्वाद या ठिकाणी असावा. आपल्या डाव्या बाजूला दादा भुसे आहेत, आपल्या उजव्या बाजूला अजय दादा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे नेते आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकजूट यापुढे पुढच्या 10 दिवस आपल्याला दिसणार आहे का? कशी ताकद आपल्याकडनं लावली जाणार आहे एकूण या सगळ्या सीटसाठी? आज जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभेमध्ये, नाशिक लोकसभा हा तसं पाहायला गेलं तर की हिंदुत्ववादी वर्ग मानणारा वर्ग आहे आणि या ठिकाणी सर्वच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, RPI असेल, अशी सगळ्यांची खूप मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि म्हणून महायुतीची ताकद ही निश्चित आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश देईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कौल दिला आहे, खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करत होता, त्यांच्याशी आपण काही संवाद झालाय का? काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय की आपण आपल्या जबाबदारी देतोय तर निश्चित ती यशस्वीपणे पार पडली जाईल यासाठी सर्वांनाच, म्हणजे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण निवडून याल अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. नाशिकमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आव्हान काय असणार आहे? म्हणजे उमेदवारीचं तर आपला टप्पा पार झालेला आहे, मात्र लढत जी आहे तर ती नेमकी कशी झेलली जाणार आहे, कशी पेलवली जाणार आहे? मला असं वाटतं का आपण उद्याच या ठिकाणी ज्यावेळेस अर्ज भरू त्याच वेळेस आपली जी काही प्रचार यंत्रणा असेल, संघटनात्मक 5ही संघटनाची महायुतीची समन्वय समिती जी काही पूर्ण लोकांपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी करणार. सभा होणार 10 तारखेला. 10 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे पिंपळगावला प्रसारमाध्यमातूनच आपण ऐकलेलं आहे की 10 तारखेला पिंपळगाव येथे पंतप्रधानांची सभा त्या ठिकाणी होणार आहे. तर निश्चित त्या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतील. दादा भुसे देखील आहेत. दादा, 1 महिन्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा, अनेक वेळा आपण भेटीगाठी देखील घेतल्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू होती, अगदी ऐन अंतिम टप्प्यात निवडणूक असताना उमेदवारी जाहीर झाली आहे. काय एकंदरीत सगळं? मला वाटतं की मी आज सकाळी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की काही तासांमध्येच नाशिकची उमेदवारी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय घोषित करतील. त्याप्रमाणे उमेदवारी घोषित झालेली आहे. मी सकाळी पण आपल्याला सांगितलं की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होत असताना आपल्या नाशिकचाही त्या ठिकाणी खासदार त्याच विचाराचा त्या ठिकाणी असेल. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी हा निर्णय केला आणि महायुतीच्या सर्व पक्षांचा सेटअप तयार आहे. संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीची पक्षीय पातळीवरची पण एक ताकद आहे आणि म्हणून तुम्हाला काही तासांमध्येच त्याचा रिझल्ट दिसेल. आता अधिकृत उमेदवारी घोषित झाली. यापूर्वी इच्छुक उमेदवार म्हणून गोडसे साहेब फिरतच होते, खासदार म्हणून ते फिरतच होते, लोकांच्या संपर्कातच होते. लोकांच्या घराघरामध्ये गोडसे साहेब आहेत. केंद्र सरकारने केलेली कामं, राज्य सरकारने केलेली कामं, गोडसे साहेबांनी केलेली कामं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभाग, या सर्व ताकदीवर लाखोच्या फरकाने